टाइम्स ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। अहमदशहा सुलताना चांद बीबी यांची कारकीर्द निजामशाहीत होती। 1636 पर्यंत हा कारकिर्दीचा प्रवास चालला। मुघल सम्राट शहाजहानने 1636 मध्ये अहमदनगर ताब्यात घेतले। 1759 मध्ये पेशव्यांनी अहमदनगर ताब्यात घेतले। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना याच किल्ल्यावरून प्रेरणा मिळाली। या किल्ल्याचे सामरिक महत्त्व त्यांना माहीत होते। आपल्या पूर्वजांचे कार्यक्षेत्र असल्याने हा किल्ला आपल्या ताब्यात असावा असे छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी वाटत होते। महाराजांच्या सैन्याने हा प्रांत 3 वेळा काबीज केला। यावरून येथील सूक्ष्मतेची कल्पना येते। नमस्कार, मी भैयासाहेब बॉक्सर, आपलं स्वागत। 1803 मध्ये अहमदनगर किल्ला वर्तुळाकार होता। त्यात 24 बुरुज, एक मोठा दरवाजा आणि 3 लहान बुरुज होते। त्यात हिमनद्या होत्या। झाकलेला मार्ग नव्हता। दोन्ही बाजूंनी कोरलेला दगड सुमारे 18 फूट रुंद आणि 9 फूट खोल होता। 15व्या शतकाच्या शेवटी 1446 मध्ये पूर्वीच्या बहमनी राज्याचे 5 भाग झाले। असंतुष्ट निजामशाह मलिक अहमद शाह बहिरी यांचा मे महिन्यात मृत्यू। सिनाई नदीच्या काठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ एक नवीन शहर वसवले गेले। या शहराला अहमदनगर हे नाव देण्यात आले। 1494 मध्ये शहराची रचना पूर्ण झाली आणि अहमदनगर ही निजामशहाची राजधानी बनली। त्यावेळी या शहराची तुलना कैरो आणि बगदाद या समृद्ध शहरांशी करण्यात आली होती। भुईकोट किल्ल्याला मिळालेले सामरिक महत्त्व आजही कायम आहे। भुईकोट किल्ला हा आशियातील एक किल्ला आहे, ज्याच्या सभोवती 1 मैल 80 यार्ड आहेत। चहूबाजूंनी खोल खंदक आहे आणि हा महामार्ग मातीच्या उंच टेकड्यांवर बांधलेला आहे, जो शत्रूला सहजासहजी पोहोचवू शकत नाही। बुरुजांवर टेकड्या चढणे अशक्य असल्याने गडाचा वेध वाढला आहे। येथे 22 बुरुज आहेत। हे गोलाकार आहेत। अहमद निजामशहाने गड किल्ल्यांना नावे देऊन आपल्या कामगारांचा, सरदारांचा, सेनापतीचा सन्मान केल्याचे दिसते। किल्ल्याच्या आतील भागात 6 राजवाडे होते। सोनमहल, मुल्काबाद, गगनमहल, मीनामहल, बगदाद महल अशी त्यांची नावे आहेत। 1942 मध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध चले जाऊ चळवळ हद्दपार केल्यानंतर या चळवळीचे नेते भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, वल्लभ पंत, आचार्य नरेंद्र देव, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित हरिकृष्ण मेहताब, आचार्य कृपलानी, सय्यद मेहबूब, डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या, अरुण आषाढी, आचार्य शंकरराव देव आदी नेते अडकून पडले होते। तुरुंगात असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला। इमारतीच्या मध्यभागी मदरसा बांधण्यात आला होता। या मदरशात फक्त राजघराण्यातील मुलांचे शिक्षण होत होते। दिदीक्ष आणि हबशिका अशा इतर वास्तू आवश्यकतेनुसार बांधल्या गेल्या। छोटेसे गाव किल्ल्याच्या तटबंदीने वेढलेले होते। पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी 4 मोठ्या विहिरी खोदण्यात आल्या आहेत। त्यांची नावे गंगा, यमुना, मासेबाई, शंकरबाई अशी होती। आता या विहिरी आणि वाड्या अस्तित्वात नाहीत। कोटबाग निजाम आणि जवळपास इतर प्रेक्षणीय स्थळे बांधल्यामुळे येथे शहर वसले गेले। त्या काळात या शहराची तुलना बगदाद आणि कैरो सारख्या सुंदर शहरांशी केली जात असे। निजामशाही, मोगलाई, पेशवाई, इंग्रज आणि अशा अनेक जातींनी हा किल्ला उपभोगला आहे। किल्ल्याच्या कारकिर्दीप्रमाणेच या किल्ल्याच्या बांधकामातही बदल होत गेले। या किल्ल्यात निजामशहाचे वास्तव्य होते। मुघलांनी किल्ल्याचा मोक्याचा वापर केला, परंतु ब्रिटिशांनी या किल्ल्याचा वापर तुरुंग आणि दारुगोळा निर्मिती केंद्र म्हणूनच केला। पाहुयात अहमदनगर भुईकोट किल्ल्याची वास्तुकला। या किल्ल्याचे एक अजिंक्य वैशिष्ट्य आहे 24 बुरुज, जे सहजिकच लष्करी आक्रमणापासून बचाव करण्यासाठी बांधले गेले होते। या काळात प्रत्येक बुरुजावर 8 तोफा होत्या आणि त्यांनी या किल्ल्याला लष्करी किल्ला बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती। तथापि आज बहुतेक बुरुज थोडे उद्ध्वस्त अवस्थेत आहेत, परंतु तरीही त्यांच्या साक्षीने या ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एकाची जाणीव होते। पण आधी सांगितल्याप्रमाणे अहमदनगर किल्ल्याचा भारताच्या इतिहासात विशेष प्रयत्न आहे, ज्यामुळे तो इतका खास आणि भेट देण्यासारखा आहे। भारतीय इतिहासातील काही महान व्यक्तिमत्वांनी त्यांचे काही जिव्हाळ्याचे क्षण येथे व्यतीत केले आहेत आणि भारतीय इतिहासातील काही महान घटनाही याच किल्ल्यात घडल्या आहेत। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे सर्वात प्रसिद्ध द डिस्कवरी ऑफ इंडिया या किल्ल्यात इंग्रजांनी कैद केल्यानंतर हे पुस्तक लिहिले आहे। हा किल्ला अनेक शक्तिशाली साम्राज्यांच्या उदय आणि
पतनाचे अंतिम प्रतीक देखील आहे. कारण मुघल, मराठे आणि ब्रिटिशांसह अनेक महान साम्राज्यांच्या लढायांनी हा किल्ला गाजलेला आहे. अनेक महान साम्राज्यांनी त्यांच्या लढाईच्या वेळी हा किल्ला जिंकला होता, परंतु त्यांच्या पतनाच्या वेळी तो शरणगती पत्करला होता. दुसऱ्या शब्दात हा किल्ला भारताच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतो आणि ऐतिहासिक घटनांना पुन्हा जिवंत करण्यासाठी दुर्मिळ संधी देतो. अहमदनगर शहरातील भुईकोट किल्ला हा ऐतिहासिक जरूर आहे, पण आज तो सैन्यांच्या ताब्यात आहे. अहमदनगर शहराला चालना देण्यासाठी नगर शहराचे आमदार श्री संग्राम जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी केली होती की ह्या किल्ल्यामध्ये दैनंदिन येण्यासाठी लोकांनी तिथे भेटी देण्यासाठी हा किल्ला उपलब्ध करून द्यावा. अहमदनगर शहरातला किल्ला जर मोकळा झाला आणि उपलब्ध झाला तर फायदा काय होईल? अहमदनगर शहराला चालना मिळेल. अहमदनगर शहरामध्ये पर्यटक येतील, पर्यटकाला चालना मिळेल. नगर शहरामध्ये उलाढाल होईल. आर्थिकदृष्ट्या नगर शहर मजबूत होईल आणि नगर शहरातल्या तरुणांना रोजगार मिळेल. म्हणून नगर शहरामध्ये भुईकोट किल्ल्यामध्ये जर येण्यासाठी रोज म्हणजे 365 दिवस जर उपलब्धतानुसार उपलब्ध करून दिल्यास तर नगर शहरातल्या नागरिकांची नक्कीच आर्थिक व्यवस्था मजबूत होईल. धन्यवाद. पाहत राहा टाइम्स ऑफ अहमदनगर.